नमस्कार, माझाच्या मिड डे मध्ये आपलं स्वागत आहे। मी माधवी देसाई। या बुलेटिनच्या सुरुवातीलाच रोहित आर्य संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट। रोहित आर्यचं एन्काउंटर बनावट होतं असं वक्तव्य ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केलेलं आहे। ॲडव्होकेट सातपुते यांनी या एन्काउंटरच्या विरोधात कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे। आजच ते या संदर्भात याचिका दाखल करणार आहेत। पोलिसांवर गुन्हा दाखल करा, पोलिसांनी चर्चेतून मार्ग काढायला हवा होता, प्रसंगी पायावर गोळी मारून त्याला जखमी करून निशस्त्र करता आलं असतं असंही ॲडव्होकेट सातपुते यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी। हे फेक एन्काउंटर आहे असं ॲडव्होकेट नितीन सातपुते यांचं म्हणणं आहे। नितीन सातपुते आपल्या सोबत आहेत। तुम्ही म्हणताय फेक एन्काउंटर आहे, पण पोलिसांचं असं म्हणणं आहे की मुलांच्या सुरक्षितेसाठी गोळीबार करावा लागला आणि त्याच्यात रोहित आर्याचा मृत्यू झाला। असा कोणताही प्रसंग जेव्हा उद्भवतो त्यावेळेस पोलिसांना प्रशिक्षण दिलं जातं की अशा वेळेस काय करायला पाहिजे। बरं, त्याला गोळी मारायला फक्त गोळीच मारता आली असती का, इतर कोणते उपाय करता नसते आले, हे पण होतं। पोलिसांच्या डीसीपीच्या 2 तासमध्ये डीसीपी नलावडे जे आहेत त्यांच्या संपर्कात होता, त्यांची चर्चा करत होता। मग तुम्ही चर्चेत काय केलं? तुम्ही त्याच्या कुटुंबाशी संपर्क का नाही साधला? तो केसरकरांच्या संपर्कात होता, मग त्यांना संपर्क का नाही साधला? बरं, त्याने ही जी स्टेप घेतली किंवा ही जी परिस्थिती त्यांनी आता उद्भवली, मुलांना त्यांनी जे किडनॅप केलं, हे का केलं? तुम्ही त्याचे पैसे का नाही दिले? तुम्ही ही परिस्थिती तुम्ही निर्माण केली, सरकारने निर्माण केली असं तुमचं म्हणणं? सरकारने ही परिस्थिती निर्माण केली। इव्हन पोलिसांनी पण जेव्हा 2 तास तो डीसीपी नलावडे त्यांच्या संपर्कात होता, त्याला हे सगळं सेटल करता आलं असतं की तुझे पैसे बाबा देतो आम्ही, तू हे असं काय वाईट प्रकार करू नको। नाही, पण त्याच्याकडे एअरगन येतो, मी त्याच्याकडे येतो, हे सगळं होतं। मग हा प्रसंग टाळता आला असता। हे तसं त्या डीसीपीने केलं नाही, सरकारने केलं नाही, गृह खात्याने केलं नाही, केसरकरांनी केलं नाही। डीसीपीने काल म्हटलं तयार का असं आम्ही चौकशी करू, त्याकडे कोणती गन होती का? दत्ता नलावडेचं स्टेटमेंट आहे। आणि जरी समजा असेल त्याकडे, तर छर्रेच्या गनने हत्या होऊ शकते का? छर्रेच्या गनने जी आहे कोणतीही मोठी तुम्हाला इजा होऊ शकते का? रित्या जरी पोलिसांनी स्टेटमेंट नाही दिलं तर पोलिसांचं असं म्हणणं होतं काल की त्याच्या हालचाली, कारण तो पायातनं काहीतरी काढण्याचा प्रयत्न करत होता आणि मुलांची सुरक्षितता ही सर्वोच्च आहे, ती तर त्याची काळजी घेणं गरजेचं आहे। पण पोलिसांना ट्रेनिंग दिलेलं असतं अशा परिस्थितीला सामना कसा करावा, समोरच्या व्यक्तीला न्यूट्रलाइज कसं करावं, त्याकडे हत्यार असेल तर काय करावं, हत्यार नसेल तर काय करावं, त्यांना अशी हालचाली वाटल्या। आता तो जो 2 तास पोलिसांच्या संपर्कात होता त्यावेळी त्यांना त्याचं बॅकग्राऊंड कळलं होतं, हा कोण आहे किंवा काय आहे। जर त्याकडे गन असेल, समजा जरी गन असेल हातामध्ये, तरी देखील त्याच्या डोक्यात गोळी किंवा छातीत गोळी किंवा इतर कुठल्याही भागात गोळी मारता येत नाही। पहिल्यांदा तुम्हाला प्रयत्न करावा लागतो की त्याच्या पायात गोळी मारली पाहिजे। तर पोलीस हेच म्हणतात की पायात गोळी त्याला घालणार होतो, पण पायात काहीतरी हालचाली करत होता। हे ना, हे लहान मुलाला देखील ना तुम्ही सांगितलं ना, लहान मुलं ते शेंबड मुलं असतं ना, इकडे पोलिसांचं कौतुक त्या ठिकाणचे पालक आहे ते करत होते। कौतुक मुलांना सोडवलं ही कौतुकाची बाब आहे, पण त्याचबरोबर तुम्हाला नागरिकांची पण काळजी घेणं गरजेचं आहे। तो पण एक भारताचा नागरिक आहे। फर्स्ट स्टेप होती म्हणून तर हे केलं असं मुलांना सोडवणं, पण त्यासाठी समोरची हत्या करणं हे चुकीचं आहे। तो काय हार्ड अँड फास्ट क्रिमिनल नव्हता, त्यावरती कोणतेही गुन्हे नाही ते, म्हणजे असं त्याचं जे स्टेटमेंट आलेलं आहे ते। आणि पायात गोळी मारणं, तुम्हाला अक्षय शिंदेचं प्रकरण तुम्हाला माहित असेल, त्यामुळे कोर्टाने देखील सांगितलं तुम्हाला पहिले ते मेजर घ्यावे लागतील की त्याला त्या न्यूट्रलाइज करण्यासाठी। तुम्ही त्या पायात गोळी का नाही मारली, त्याला न्यूट्रलाइज का नाही केला? तो पायात काहीतरी काढत होता तर पायात गोळी मारायची, हाताने काढत होता तर हाताला गोळी मारायची। आता या विरोधात कोर्टात जाणार? नक्कीच, आम्ही आमचा ड्राफ्ट पण रेडी आहे, आम्ही कोर्टात आता मूव्ह करतो ह्या सगळ्या गोष्टी, आणि याची चौकशी व्हायला पाहिजे। तो काय टेररिस्ट नव्हता, गँगस्टर नव्हता की त्याला तुम्ही गोळी माराल, छातीत गोळी मारला। किती गोळ्या मारल्या पोलिसांनी, किती प्रयत्न केले त्याला हे करायला। बरं, मुद्दा असा आहे की त्याकडे गन असेल तर त्यांनी किती छर्रे मारले तुम्हाला छर्रे मारले का? एकतरी छर्रा मारला का तुम्हाला? भिंतीवर उडालेत का गोळ्या? किंवा जर गोळी मारली, त्याकडे असे कोणते अटेम्प्ट झाले की त्याने पोलिसांना गोळीचा बंदुकीचा धाक